मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण इथे 38 साईजमध्ये परफेक्ट कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग कसं करायचं असतं एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। बघू शकता ब्लाऊजची उंची सर्वात आधी मोजून घ्यावी लागते। हे शोल्डर इथपर्यंत उंची मोजून घ्या। हे असा टेप पकडला, इथपर्यंत तयार किती आहे 13.5। त्याच्यामध्ये तुमची बघायची लगेच किती तयार आहे, त्याच्यामध्ये लगेच 1 इंच वाढून घ्यावं लागतं। लक्षात ठेवत जा नेहमी, उंची अधिक 1 इंच लक्षात ठेवत जा। पाठीच्या बाजूची इथे मी उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घेतलं। आले लक्षात? सोपं सांगितलं एकदम तुम्हाला। इथे मी एक लाईन ओढून घेते, उंची अधिक 1 इंच लाईन ओढून झालेली आहे। गळा रुंदी 2.5 इंच, इथे मी गळा रुंदीसाठी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। इथे आपलं गळा रुंदीसाठी 2.5 इंचावरती मार्किंग करून झालं। आता शोल्डरचं माप टाकून घ्यायचं आहे। कोणाची पट्टी छोटी असते, कोणाची मोठी असते। 2.5 इंचाची तयार ठेवली तरी सुद्धा चालतं। मग इथे लक्ष देऊन बघा, एवढी पट्टी तुमची मोजून घ्या। आपली किती आहे तयार ते लक्षात ठेवा नेहमी। इथे बघू शकता दुसरा सुद्धा ब्लाऊज हा 38 साईजमध्येच आहे। आता ह्याची पट्टी इथे मी तुम्हाला मोजून दाखवते। मी सुद्धा ह्याच पद्धतीने कटिंग करते। बघू शकता इथे सुद्धा तुम्हाला मार्किंग दिसेल आणि ह्या सुद्धा बाजूला तुम्हाला इथे मार्किंग दिसेल। मी त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा शिकवत असते। आता ही पट्टी आपण इथे मोजून बघूया। बघू शकता ही आहे 2.25 इंचाची तयार आणि ह्याच्यावरती बघितलं तर ही भरली 3 इंचाची तयार, म्हणजे थोडासा फरक आहे। लक्षात ठेवा, 2.5 इंचाची तयार ठेवली तरी सुद्धा चालतं। मग त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्या, किंवा तुमची पट्टी अशी मोजून घ्या, आपली किती तयार आहे त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्या। लक्षात ठेवा, ते शिलाईसाठी लागतं। आता इथं काय करायचं, आपली पट्टी किती तयार आहे बघू शकता, मार्किंग करून झालं। गळा रुंदी 2.5 इंच, आपली तयार पट्टी म्हणजे शोल्डर पट्टी किती तयार आहे परफेक्ट, त्याचं इथे मी मार्किंग करून घेतलं। आले लक्षात तुमच्या? आणि 1 इंच शिलाई मार्जिन ते कुठे लागतं, पायपिंगसाठी। ह्याच्यामधलं 1/2 इंच पायपिंगसाठी लागतं आणि राहिलेलं 1/2 इंच बाही जोडण्यामध्ये लागतं। हे नेहमी लक्षात ठेवत जा, सोपं करून समजून सांगितलं। आता इथे लक्ष देऊन बघा, इथून आता मुंडाचं माप टाकायचं आहे। बघू शकता थोडंसं मोठं केलं। आता काय करायचं, इथे हे पा इथून हे शिलाईच्या सहित झालं ना आपलं, इथे इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्यायचं। सोपं सांगते एकदम, किती सुद्धा भरू द्या, आता मोजून घ्या। हे पा माझं एवढं भरलं, तुमचं बघा लगेच किती भरलेलं आहे। मग तेवढंच काय करायचं, जेवढं हे शोल्डर तुमचं इथपर्यंत भरेल, म्हणजे इथपर्यंत आपण शिलाईच्या सहित पकडलेलं आहे तिथपर्यंत, मग त्यासाठी जेवढं भरेल ना तेवढं लगेच मुंड्यासाठी मार्किंग असं खाली करून घ्या। आलं लक्षात? जेवढं शोल्डर ठेवलं तेवढाच मुंडा ठेवावा लागतो। लक्षात ठेवत जा नेहमी, कारण की मला बऱ्याच ताईंनी विचारलेलं आहे, तुम्ही ह्या साईजमध्ये आम्हाला पुन्हा एकदा शिकवा। त्यासाठी मी परत हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवलेला आहे आणि मी परत एकदा 28 साईजपासून परत एकदा शिकवायला चालू करणार आहे। हे पा आता इथे बघू शकता, अशी मी इथे लाईन ओढून घेतली। आता इथून इथे आपल्याला 38चा चौथा भाग 9.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये 2 इंच जास्त घ्या। हे पा इथे मी सर्वात आधी चौथा भाग मार्किंग करून घेते 9.5 वरती। मार्किंग करून झालं, त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्किंग कंपल्सरी घेत जा। परफेक्ट झालं। आता इथे मी काय करते आहे, अशीच लाईन खालीपर्यंत ओढून घेते। कमरघेर नाही मोजला तरी सुद्धा चालतं, फिटिंग करताना ते बरोबर होऊन जातं। बरेच मी व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत, तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे। आता मुंड्याला आकार देण्याची एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते। हे पा इथून इथपर्यंत असा टेप पकडायचा, सावकाश दाखवते त्यासाठी। हे पा असा टेप पकडला आणि असं मध्य करून घ्यायचा, म्हणजे ह्या लाईनीवरती। आता इथे काय करायचं, अशी लाईन ओढून घ्या, म्हणजे हे अंतर सेम भरलं पाहिजे, त्यानुसार इथे तुम्ही असा मध्य करून घ्यावा लागतो। आलं लक्षात? सोपं सांगितलं। आता इथे काय करायचं, पाठीचा मुंडा 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्या। 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। आलं लक्षात? आता हा कोपरा बघायचा आहे तुम्हाला सर्वात आधी। हे पहा कोपरा। आता इथून इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते। मार्किंग आपलं परफेक्ट झालेलं आहे। आलं लक्षात? सोपं सांगते एकदम। आता इथे आकार देण्याची एकदम अशी सोपी पद्धत, ह्या बाजूने सुद्धा तुम्ही थोडं थोडं मार्किंग करत द्या। हे पहा अशा पद्धतीने अर्धगोल आपल्या इथे आकार आला पाहिजे। लक्षात ठेवत जा नेहमी, चुकू देऊ नका फक्त, त्यासाठी सावकाश दाखवते। नंतर काय करायचं, हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या। इथे आकार बरोबर असा टच झाला पाहिजे। पहिली लाईन हे आपण 2 इंच घेतलं का नाही, ही लाईन इथं लक्षात ठेवत जा नेहमी। हे पा इथपर्यंतच फक्त असा आकार देऊन घ्या, बरोबर आहे का असं बघून घ्यायचं। आलं लक्षात? सोपं पडेल तुम्हाला, त्यासाठी समजून सांगितलं। तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे। आता इथे बघू शकता गळा पट्टी आपली किती तयार आहे, सर्वात आधी ते खूप महत्त्वाचं असतं। एवढीच पट्टी आपली बघायची किती तयार आहे, लक्षात ठेवत जा नेहमी, असं मोजून घ्यायचं आहे। हे पा जेवढी असेल तेवढी, त्याच्यामध्ये 1 इंच जास्त घ्यायचं। ते कुठे लागतं, इथे 1/2 इंच लागेल आणि इथे 1/2 इंच लागेल। आलं लक्षात?
ब्लाऊजवरती सुद्धा ह्या दुसऱ्या सुद्धा दाखवते तुम्हाला. इथे बघू शकता कोणाचा गळा वरती असतो, कोणाचा डीपमध्ये असतो. आलं लक्षात? हे पहा, आता इथे बघू शकता 5.5 इंच तयार आहे. मग त्याच्यामध्ये जेवढी तयार आहे ही पट्टी बघायची आपली किती तयार आहे, त्याच्यामध्ये लगेच 1 इंच घ्यावं लागतं. हा सुद्धा ब्लाऊज त्याच साईजमध्ये आहे. हुकची बाजू दाखवते, मोजून दाखवते तुम्हाला. इथे मी 38 साईजमध्येच आहे. हे पहा, असं ठेवलं इथे मी. आता इथून इथपर्यंत मोजून दाखव. आता पहिली शिलाईची टिप मार्किंग करून झालं. आता असा टेप पकडते. किती भरते? 9.5 इंच भरलेला आहे. म्हणजे हा सुद्धा आपला ब्लाऊज 38 साईजमध्ये आहे. परफेक्ट. आले लक्षात? सोपं सांगितलं. त्यासाठी एवढी पट्टी मोजून घ्यायची आणि त्याच्यामध्ये 1 इंच तुमचं किती सुद्धा असू द्यात. लक्षात ठेवायचं नेहमी. इथे तुम्ही शोल्डर पट्टी 2.5 इंच ठेवली तरी सुद्धा चालेल. जर तुम्हाला डीपमध्ये गळा ठेवायचा असेल ना, शोल्डर पट्टी 2.25 ठेवा, 2.5 इंच ठेवली तरी सुद्धा चालते. आवड्यानुसार सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये पट्टी ठेवू शकता. तुम्हाला ह्या ब्लाऊजचं दाखवलं, पण आवड्यानुसार इथे आपण पट्टी ठेवू शकतो. लक्षात ठेवत जा नेहमी ही पद्धत. 2.5 इंच तयार ठेवली तरी सुद्धा चालते. मगाशी सांगितलं त्या पद्धतीने. आलं लक्षात? फक्त इथे गळारुंदी 2.5 इंच टाकायला विसरू नका. शोल्डर पट्टी आवड्यानुसार ठेवा आणि त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्या. मग इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्यायचं. मग तेवढाच तुम्हाला इथे मुंड्यासाठी मार्किंग करून घ्यायचं. आलं लक्षात? सोपं सांगितलं आता इथे एकदम असं. आता इथे आपला गळा बघायचा किती तयार आहे. ही पट्टी एवढी मोजून घ्या आणि त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्या. हे पहा, तयार पट्टी अधिक 1 इंच. सोपं सांगितलं एकदम. आता इथं काय करायचं? गळारुंदीसाठी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. 2.5 इंचावरती घेतलं. आलं लक्षात? हे पहा, असं मी मार्किंग करून घेते. आता ह्या सुद्धा बाजूला अशी लाईन ओढून घेते. आणि जर ह्या साईजमध्ये तुम्हाला गळा थोडासा रुंद म्हणजे थोडासा बाहेरच्या बाजूने आवडत असेल, मग त्यांनी काय करायचं? इथे तुम्ही 2.25 इंच टाकलं तरी सुद्धा चालेल. इथे तुम्ही 2.5 इंच ठेवू शकता परफेक्ट. पण इथे तुम्ही काय करायचं? 2.25 इंच टाकायचं, थोडंसं पुढे. हे पहा, पसरट आवडत असेल तर घेऊ शकता. मग काय करायचं? इथे थोडीशी लाईन तुमची इथून ओढा, मग अशा क्रॉसमध्ये येऊन जाईल. हे पहा, अशा पद्धतीने. आलं लक्षात? सोपं सांगितलं एकदम. आता इथं काय करायचं आहे? आकार देण्याची एकदम अशी सोपी पद्धत. इथून पण तुम्ही 1 इंच घेऊ शकता आणि इथून पण 1 इंच इथे घेऊ शकता. मग हा सर्वात आधी हा आकार इथून द्या इकडच्या बाजूला. हे पहा, आलं लक्षात? आता थोडासा पसरट हवा असेल तर हे पहा इथून द्या मग ह्या बाजूला. म्हणजे तुमचा इथे आवडीनुसार सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता कोणता गळ्याचा आकार तुम्हाला पाहिजे. मग थोडासा पसरट हवा असेल तर इथून घेऊ शकता आणि हा आवडत असेल तर इथून घेऊ शकता. आलं लक्षात? आवडीनुसार ठेवू शकता ह्याच्यामध्ये. आता हे तुमचं परफेक्ट पाठीचं मार्किंग झालेलं आहे. आणि सोपं सांगितलं, पद्धत लक्षात ठेवायची आहे. शोल्डर आवडीनुसार ह्याच्यामध्ये ठेवू शकता. मी परत एकदा समजून सांगितलं. आता पाठी टक्स मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, हे 2 इंच घेतलं का, असा टेप पकडा आणि बरोबर असा मध्य करून घ्यायचा. हे पहा, मार्किंग बरोबर झालं. आता तुमचा गळा बघू शकता इथे 1/2 इंचाने खाली होणार ना, मग काय करायचं? 1 लाईन अशी ओढून घ्या. हे पहा, झालं बरोबर. आता उंचीला मग तुम्ही तेवढं ठेवायचं. आलं लक्षात? उंचीला तेवढं ठेवायचं. मग लगेच असं उंचीला मार्किंग करून घ्यायचं. आलं लक्षात? आता इथे काय करायचं? नेहमी आता इथे काय करायचं? ह्या बाजूला 1/2 इंच आणि ह्या बाजूला 1/2 इंच असं मार्किंग करून घ्या. आता काय करायचं? इथे बरोबर असा त्रिकोण तयार करून घ्यावा लागतो. हे अशा पद्धतीने. बरोबर झालं. वरच्या बाजूला देताना एकदम असं कमी कमी घ्यावं लागतं. लक्षात ठेवायचं, नाही तर गोळ वगैरे येत होते ते, त्यासाठी हे लक्षात ठेवायचं. इथे आपलं मार्किंग करून झालेलं आहे. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. इथे आपलं पेपर कटिंग कट करून झालेलं आहे. आता इथे आपल्याला समोरची बाजू कट करून घ्यायची आहे. त्यासाठी इथे आपल्याला ब्लाऊजची तयार उंची आहे तेवढीच टाकावी लागते. लक्षात ठेवत जा नेहमी, तयार उंची आहे तेवढीच टाकावी लागते. त्याच्यामध्ये कुठलाही बदल नका करू, कारण की इथे आपण काय करतो? क्रॉसपट्टी सेपरेट काढत असतो. लक्षात ठेवत जा. त्यासाठी तयार उंची आहे तेवढी टाकावी लागते. जेवढी असेल तेवढी. तुमची बघा लगेच किती आहे. पाठीच्या बाजूसाठी आपण काय करतो? तयार उंची अधिक 1 इंच घेतो ना, त्यासाठी इथे काय करावं लागतं? नेहमी आहे तेवढीच उंची टाकावी लागते. इथे मी आहे तेवढीच उंची मार्किंग करून घेतली. 1 लाईन ओढून घेते. लाईन ओढून झाली. आता ह्या बाजूला नेहमीप्रमाणे 1.5 इंच लिहून ठेवा. 1.5 इंच ह्या बाजूला. कटोरीचा आकार थोडासा येतो आणि आपल्याला इथे क्रॉसमध्ये आकार द्यावा लागतो. लक्षात ठेवायचं नेहमी.
1.5 इंच, 1.5 इंच वहीमध्ये लगेच लिहून ठेवा, 1.5 इंच. आता इथे लाईन ओढून घेते. हे अशा पद्धतीने लाईन ओढून घेतली. झालं बरोबर. आता पेपर कटिंग पाठीच्या बाजूला आहे असं ठेवलं, आहे असं ठेवलं, ह्या लाईनीवरती आहे असं ठेवून घ्या. लक्षात ठेवायचं नेहमी. आता गळारुंदी मार्किंग करून घेते आणि शोल्डर मार्किंग करून झालेलं आहे. बघू शकता. हे गळारुंदी. हे परत एकदा समजून सांगते. हे पेपर कटिंग ह्या लाईनीवरती ठेवून घेतलं. आता इथे बघा गळारुंदी इथं मार्किंग करून झाली आणि हे आपलं शोल्डर म्हणजे ही पट्टी इथे मार्किंग करून झाली. आलं लक्षात? सोपं सांगितलं एकदम. आता इथे लक्ष देऊन बघा. इथून इथपर्यंत पाठीची बाजू आहे ना, मुंडा किती टाकला ते लगेच अंतर मोजून घ्यायचं. एवढा टाकला आपण इथे मुंडा. तुमचा मोजून घ्या किती टाकलेला आहे. आलं लक्षात? सोपं सांगत असते त्यासाठी. आता मग तेवढाच मुंडा इथे मार्किंग करून घ्या. लक्षात ठेवा, जेवढं शोल्डर मागाशी टाकलं तेवढाच मुंडा इथे समोरच्या बाजूसाठी मार्किंग करून घ्या. आता मग इथे काय करायचं, अशी लाईन ओढून घ्यायची. आलं लक्षात? सोपं सांगते एकदम. हे झालं आता बरोबर. आता इथे सुद्धा मी थोडीशी लाईन ओढून घेते. आता हे झालं बरोबर. आता इथे छातीचा चौथा भाग मार्किंग करून घ्यायचं. 9.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आपल्याला इथे. इथे मी 9.5 वरती सर्वात आधी मार्किंग करून घेते. ही लाईन सोडून द्या. लक्षात ठेवा, परत एकदा समजून सांगते. ही लाईन सोडून द्या, त्याच्या पुढे मार्किंग करून घ्यावं लागतं. इथे मी 9.5 इंचावरती मार्किंग करून घेते इथे आणि 2 इंच शिलाई मार्जिन. झालं बरोबर. सोपं सांगते. आता इथे बघू शकता, एक अशी लाईन ओढून घ्या. छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच आणि इथे मी अशी लाईन ओढून घेतली. आलं लक्षात? ही लाईन सोडून द्यावीच लागते. लक्षात ठेवायचं आहे. इथे 9.5 टाकलं आणि 2 इंच शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे. व्यवस्थित मार्किंग झालेलं आहे. आता गळारुंदी 2.5 इंच आपण इथे घेतली मार्किंग करून. आता समोरचा गळा बघा किती आहे लगेच, किंवा ह्या ब्लाऊजवरती दाखवते. दोन्ही सुद्धा दाखवते इथे मी तुम्हाला आज. आणि कटोरी सुद्धा दोन्हीची सुद्धा मोजून दाखवते. ब्लाऊज सुद्धा ह्या पद्धतीने असतात. गळा मोजून याची एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते. असा ब्लाऊज ठेवला, पट्टीचा वापर करत जा शक्यतो. पट्टी पायपिंग आहे, थोडंसं जवळून दाखवते तुम्हाला आज मी इथे. हे शोल्डर आपण अशी इथे पट्टी ठेवून घेतली. आलं लक्षात? आता फक्त गुढी पडू द्यायची ना, अशा पद्धतीने पकडा ब्लाऊज आणि इथून असा टेप पकडायचा. इथपर्यंत मोजून घ्यायचं. किती तयार आहे एका लाईनीमध्ये बघून घ्यायचं. एका लाईनीमध्ये 6.5 तयार आहे. 6.5 दुसऱ्या ब्लाऊजवरती लगेच दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. असं ठेवून घेतला हा सुद्धा ब्लाऊज मी इथे. त्यासाठी मी तुम्हाला सावकाश सुद्धा समजून सांगत असते. मी सुद्धा ह्याच पद्धतीने कटिंग करत असते. हे शोल्डर असं ठेवून घेतलं, गळा असा ठेवून घेतला. आता इथे मी पट्टीचा वापर करते. अशा पद्धतीने ठेवून घेतलं. गुढी पडू देऊ नका फक्त. आता हे शोल्डरला असं टेप पकडते आणि असं ठेवून घेते. बघू शकता इथे सुद्धा तेवढंच भरते. आलं लक्षात? किती भरतोय ते बघा. कोणाचं 6 इंच भरेल, कोणाचं 6.25 भरेल, कोणाचं 5.5 भरेल, कोणाचं 6.5 सुद्धा भरू शकतो, कोणाचा 6.25 सुद्धा भरतो. ब्लाऊजची उंची जास्त असते कधी कधी ह्या साईजमध्ये. लक्षात ठेवायचं नेहमी. आणि गळा नेहमी सांगत असते मी आहे तेवढा टाकत जा, ते बरोबर होऊन जातं. फक्त हे अंतर खूप महत्त्वाचं असतं. नाहीतर बऱ्याच वेळा तिथं काय होतं, ते अंतर जर जास्त झालं शिलाई देताना, कमी जास्त झालं तर शोल्डर उतरलं जातं. मी लक्षात ठेवत जा, गळा आहे तेवढं टाकत जा. तुमचा असेल तेवढा, त्याच्यामध्ये कुठलाही बदल नका करत जाऊ. 5 असेल 5.5 असतो, कोणाचा 6 इंच असतो, कोणाचा 6.5 इंच असतो. आलं लक्षात? आपण इथे आवडीनुसार वापरतो ना. आता इथे मी काय करणार आहे तेवढा गळा टाकते. गळा रुंदी 2.5 इंच घेते. झालं व्यवस्थित मार्किंग करून. एक लाईन ओढून घेते. अशी एक लाईन ओढून घेते. झालं बरोबर. आता इथे मी काय करते, 1 इंच घेते. इथून इथे कटोरीचा आकार देण्यासाठी ते सर्व साईजमध्येच आपल्याला घ्यावं लागतं. वाटलं तर इथे मी लिहून ठेवते. 1 इंच घेतलं. इथून इथे 1 इंच घेतलं. आता इथे मी थोडंसं वरच्या बाजूचं कट करून टाकते, म्हणजे मार्किंग करायला सोपं पडेल. ह्यासुद्धा बाजूचं मी थोडंसं कट करून टाकते आणि ह्यासुद्धा बाजूचं मी थोडंसं असं करून टाकते. क्रॉसपट्टीसाठी लागेल ना आपल्याला, हे थोडंसं कट करून टाकलं. बघू शकता व्यवस्थित झालं. आता इथे गळ्याचा आकार देऊन घेते मी. इथं टच झाला पाहिजे आकार. अशा पद्धतीने असं गोल अर्धगोल आला पाहिजे. असं अर्धगोल देऊन घ्या.
हे अशा पद्धतीने. आलं लक्षात. आता हे झालं एकदम असं सोपं. आता मुंड्याचा आकार 1 इंचावरती द्या. इथून हा कोपरा आहे, लक्षात ठेवत जा. हे पहा, कोपरा 1 इंच, सर्व साईजमध्ये 1 इंच घ्या. 1 इंच, 1 इंच. आलं लक्षात. हे पहा, आता काय करायचं, मध्य काढून घ्या इथे. हे पहा, इथून इथे मध्य करून घ्या. इथं मार्किंग करून घेतलं. मग इथून हे पहा, इथं टच झाला पाहिजे. हे पहा, थोडं 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 मार्किंग करत करत इथून आला पाहिजे. मग थोडंसं असं घ्यायचं, नंतर परत असा आकार द्यायचा. इथे बघू शकता तुम्ही सुरुवातीला थोडं थोडं मार्किंग करत आकार द्या, नक्की जमेल तुम्हाला. आता इथे मी तुम्हाला थोडंसं समजून सांगते. बऱ्याच वेळा इथे प्रॉब्लेम येतो बघा. मग तुम्ही काय करा, थोडंसं 2 लाईनी बाहेरच्या बाजूला जा. हे पहा, मध्य आहे ना आपला हा, इथून 2 लाईनी बाहेरच्या बाजूला जा, फक्त 2 लाईनी. किंवा काय करा, इथून थोडंसं अर्धा इंच मार्किंग करून घ्या. सोपं सांगते आता इथे एकदम, फक्त लक्ष देऊन बघा. इथे मग थोडंसं म्हणजे हा आकार द्यायला सोपं पडेल. किंवा 2 लाईनी बाहेरच्या बाजूला जायचं, हा आकार नसेल द्यायचा तर. आलं लक्षात. मग काय करायचं, हे पहा, ह्या लाईनवरती बरोबर येते तरीसुद्धा असा क्रॉसमध्ये पकडायची पट्टी. हे पहा, झालं बरोबर. मग इथून काय करायचं, हे पहा, थोडंसं ह्या आकारावरून घ्यायचं. हे पहा, इथून घ्यायचा असा मुंडा, मग वरच्या बाजूला ह्या लाईनीवरती कमी कमी करत अशा पद्धती. एकदा देऊन बघा, एकदा देऊन बघा, परफेक्ट ब्लाऊज बसतात. आलं लक्षात. मी ह्या पद्धतीने सुद्धा कटिंग करत असते आणि शिलाईसुद्धा करत असते. एकदा देऊन बघायचं आहे. हे सुद्धा मी तुम्हाला इथे समजून सांगितलं. 2 लाईनी बाहेरच्या बाजूला जा. इथं नसेल मार्किंग करायचं तर 2 लाईनी बाहेरच्या बाजूला जा. मग इथून त्यावरून थोडं 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 मार्किंग कर, इथपर्यंत आलो. मग परत वरच्या बाजूला असं कमी करून घ्यायचं. आलं लक्षात. सोपं सांगितलं. इथे देऊन बघायचं आहे. एक तुम्ही साधा शिलाई करून बघू शकता. जरी तुम्ही अस्त्रचा कपडा वापरला तरी सुद्धा चालेल, त्याच्यावरती सराव करा. मी नेहमी तुम्हाला सांगत असते, नंतर चांगले ब्लाऊज कटिंगला घ्यायचा. आलं लक्षात. त्यासाठी सोपं सांगत असते इथे मी तुम्हाला करून. एकदा ही पद्धत नक्की वापरायची आहे. सर्व साईजमध्ये सुद्धा तुम्ही ही पद्धत वापरू शकता. लक्षात ठेवायचं आहे नेहमी. आता कटोरीचं माप टाकून घ्यायचं, म्हणजे कटोरी मोजून घ्यावी लागते. हे पहा, इथून इथपर्यंत सर्वात आधी मोजून घेऊया आपण. इथे किती भरते, 5.5 भरते. आता ह्या बाजूने मोजून घेऊया. जी बाजू जास्त असेल ती बाजू घ्या. हे पहा, इथून इथपर्यंत थोडीशी पट्टी मोठी आहे ना, म्हणूनसाठी अलीकडे मार्किंग केलं मी. हे पहा, इथून इथपर्यंत किती भरते, 5.25 इंच भरते. परफेक्ट आहे 5.25 इंच. आता दुसऱ्यासुद्धा ब्लाऊजवरती दाखवते. हे पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा ब्लाऊजसुद्धा परफेक्ट बसतोय. मापाचाच ब्लाऊज आहे पण परफेक्ट बसतो. आता ह्याची मी कटोरी तुम्हाला मोजून दाखवते फक्त. हे पहा, लूकपट्टी आहे इथून इथपर्यंत, ही जोडत आलेली आहे. बघू शकता इथून. हे पहा, जोडत आलेली आहे. आता इथे किती तयार आहे, 5 इंच तयार आहे. फक्त 5 इंच तयार आहे. तरीसुद्धा हा ब्लाऊज परफेक्ट बसतो. म्हणजे साईज अनुसार लक्षात ठेवत जा. कोणाला कटोरी छोटी लागते, कोणाला मोठी लागते. आता ही सुद्धा बाजू इथे तुम्ही बघू शकता. बघू शकता मार्किंग सुद्धा आहे. मी ह्याच पद्धतीने कटिंग करत असते, ते तुम्हाला दाखवत असते. आता इथे बघू शकता तयार हुकपट्टी आहे आणि इथपर्यंत मार्किंग करून घेते. फक्त दाखवते इथे मी तुम्हाला. हे पहा किती आहे, 5ला 1 रेष कमी आहे. म्हणजे आपण इथे 5 धरू शकतो. 5 परफेक्ट. हे पहा, 5ला थोडंसं कमी, 1 रेषेत फक्त कमी आहे. तरीसुद्धा ही कटोरी एकदम अशी परफेक्ट बसते. मग त्यावेळेस काय करायचं, कटोरी अधिक 2 इंच मी घेतच असते नेहमी. कारण की हे अंतर ना क्रॉसमध्ये होतं, ते बरोबर होतं, शिलाईच्या सहित झालेलं असतं. आकार आपण देतो ना इकडच्या बाजूला क्रॉसमध्ये, ते अंतर वाढलं जातं. लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत. आता ह्यानुसार आपण इथे बघूया. एक बाजू आपली किती भरली, हे पहा, इथून इथपर्यंत अंतर भरलं. किती भरलं आपलं इथे, 5.25 इंच भरलं. आता इथे आपण काय टाकूया, 5.25 इंच टाकूया. आलं लक्षात. हे पहा, आता हे 1.5 इंच पकडा. मग इथून जेवढी भरली तेवढं टाकून घ्या लगेच. तुमची बघा लगेच किती भरलेलं आहे तेवढंच माप टाकून घ्या. किंवा हे टाकून बघा, एकदा एक शिलाई करून बघा. हे पहा, 5.25 इंच इथून मी इथे 5.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं. हे पहा, झालं व्यवस्थित. आता मग पुढे 2 इंच घ्या. 2 इंच घ्यावंच लागतं. इथं थोडंसं पुढे मार्किंग करून घेतलं. हे पहा, आलं लक्षात. तयार कटोरी किती आहे ते बघा. लक्षात ठेवायचं नेहमी. तयार कटोरी इथं मार्किंग करून घेतलं. हे पहा, परत एकदा सांगते, तयार कटोरी इथं मार्किंग करून घेतलं. ह्याच्यामध्ये लगेच 2 इंच घ्या इथे. लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत. तयार कटोरी, परत एकदा सांगते, तयार कटोरी किती असेल तेवढी आणि त्याच्यामध्ये 2 इंच लक्षात ठेवायचं आहे नेहमी. आता हे झालं परफेक्ट. तात्पुरतं केलं फक्त तयार कटोरी, हे महत्त्वाचं आहे.
थोडंसं मोठं करते. आता हे झालं बरोबर. आता इथून इथे मार्किंग करून घ्या. हे पा मध्य करून घ्यावं लागतं त्याचं. हे पा असं पकडलं, ह्या लाईनीवरती पकडायचं इथपर्यंत. परत एकदा सांगते, इथपर्यंत. हे पा असं टेप पकडला आणि मध्य करून घ्या. हे पा झालं मध्य. ह्या लाईनीवरती ठेवून घ्यायचं टेपचं टोक. मध्य झाला बरोबर. आता मी थोडंसं मार्किंग मोठं करते इथे सुद्धा आणि हे सुद्धा. आता हे दोन्ही महत्त्वाचं आहे म्हणूनसाठी थोडंसं मोठं केलं आणि इथे सुद्धा मी थोडंसं असं मोठं केलं. आलं लक्षात? हे झालं व्यवस्थित इथे. आता फिटिंगची बाजू समजून सांगते. ब्लाऊज घ्या मापाचा ब्लाऊज घेत जा, नेहमी लक्षात ठेवत जा, तेव्हा लक्षात येतं ब्लाऊज बघून. आता इथे सर्वत्र काय करायचं, हे पा बाही जोडलेली आहे. हे पा लक्ष देऊन बघा. आता इथे फक्त हे पा बाही जोडलेली आहे म्हणजे फिटिंग आहे. आता क्रॉसपट्टी जिथे तयार आहे तिथे मार्किंग करून घ्या. हे पा मार्किंग आपलं झालेलं आहे. खडूने मार्किंग करा. हे पा असं पकडा, असं पकडलं. आलं लक्षात? आता इथे ठेवा आणि एक मार्किंग करून घ्या. नेहमीप्रमाणे सांगत असतं. हे पा ह्या लाईनीवरती असं ठेवून घ्या आणि इथे एक मार्किंग करून घ्या. जिथपर्यंत आपली क्रॉसपट्टी तयार आहे तिथपर्यंत लगेच मार्किंग करून घ्या. असं ठेवून घ्या. अंतर मोजायचं नाही, मोजत बसू पण नका. इथून इथपर्यंत असं ठेवून घ्यायचं. हे झालं बरोबर. आता ह्याच्यामध्ये 1 इंच लगेच वाढून घ्या. खालच्या बाजूला 1 इंच शिलाईसाठी लागतं. ह्यामधलं अर्धा इंच तुम्हाला इथे लागेल आणि राहिलेलं अर्धा इंच तुम्हाला क्रॉसपट्टी जोडण्यामध्ये लागेल. आलं लक्षात? आता हे झालं सोपं. आता हे बाजूला ठेवून घेते मी. अंतर इथे मोजत बसू नका किती राहिलेलं आहे. कमी सुद्धा भरतं कधी कधी. आता इथे बघू शकता ही खालची लाईन, ही लाईन आपण इथे घेतलं ना. आलं का लक्षात? 1 इंच वाढून तयार अधिक 1 इंच घेतलं ना. मग अशी लाईन ओढून घ्या. अंतर मोजत बसू नका इथे. हे पा लाईन ह्याला जोडून घ्यायची. आपण 2 इंच घेतलं ना इथे, ही लाईन ह्याला बरोबर अशी जोडून घ्यायची. आलं लक्षात? आता सोपं झालं एकदम हे. आता इथून ही लाईन ह्याला जोडून घ्या. आपण हे मध्याचं मार्किंग करून घेतलं का ना, इथं अशी ही लाईन ह्याला अशी जोडून घ्यायची. क्रॉसमध्ये होतं ना थोडंसं हे अंतर वाढलं जातं थोडंसं, लक्षात ठेवायचं नेहमी. नंतर परत ठेवून आपण कट करून घेतो ना, म्हणजे एका लाईनीमध्ये ते आणखीन क्रॉसमध्ये होतं, ते बरोबर होतं. हे अंतर कमी भरतं, लक्षात ठेवत जा. पण हे अंतर क्रॉस झाल्यामुळे थोडंसं वाढलं जातं. इथे सुद्धा थोडंसं असं वाढलं जातं, लक्षात ठेवायचं नेहमी, म्हणजे ते बरोबर होऊन जातं. आता इथे ही बाजू घेते. हे पा आता इथून इथपर्यंत असं मार्किंग करून घ्या. तयार क्रॉसपट्टी, लक्षात ठेवायचं नेहमी. पायपिंग, तयार क्रॉसपट्टी, गळा असं पकडा. इथे सोपं सांगते. हे असं पकडायचं आणि असं जिथपर्यंत येते ना तिथपर्यंत लगेच मार्किंग करून घ्या. ब्लाऊज पकडायचं आणि मार्किंग करून घ्यायचं. परत एकदा सांगते. हे पा असं पकडलं, इथे इथे एक पकडलं. हे पा अशा पद्धतीने आता असं क्रॉसमध्ये पकडायचं आणि इथपर्यंत. हे पा झालं व्यवस्थित. आता 1 इंच वाढून घ्या लगेच. शिलाईसाठी लागतं 1 इंच वाढून घ्यायचं खालच्या बाजूला. हे पा इथे सुद्धा तयार अधिक 1 इंच, तयार अधिक 1 इंच लक्षात ठेवायचं आहे. ह्यामधलं अर्धा इंच पायपिंगमध्ये लागेल आणि राहिलेलं अर्धा इंच क्रॉसपट्टी जोडण्यामध्ये लागेल. आलं लक्षात? एवढंच पकडून चालत नाही, शिलाईच्या मार्जिनच्या सहित पकडावं लागतं. लक्षात ठेवा. हे जर अंतर तुम्ही आहे तेवढंच घेतलं आणि त्याच्यामध्ये वाढ नाही घेतली म्हणजे काय होईल, हे अंतर अजून कमी होईल तुमचं, एवढंच होणार. त्यासाठी हे तयार अधिक 1 इंच वाढून घ्या. वहीमध्ये लिहून ठेवा. ही सुद्धा बाजू फिटिंगची बाजू असते. तयार अधिक 1 इंच घ्यावंच लागतं. अंतर नाही वाढवून घेतलं, ब्लाऊज बसायला उंचीला कमी होऊ शकतो. आलं लक्षात? आता हे व्यवस्थित झालं आणि शिलाईच्या सहित झालं. आता ही लाईन ह्याला जोडून घ्या. हे पा सोपं सांगते एकदम. हे पा लाईन आपली इथे जोडून झाली आणि ही लाईन ह्याला अशी जोडून घ्या. इथे मी परत एकदा मार्किंग करते, व्यवस्थित झालेलं नाहीये. इथून इथपर्यंत जोडून घ्या. हे पा इथपर्यंत जोडून झालं. आता इथून परत इथपर्यंत असं जोडून घ्यायचं. आलं लक्षात? हे पा हे शिलाईच्या सहित झालं ना म्हणूनसाठी हे पा असं जोडून घेतलं मी नेहमीप्रमाणे. इथून इथपर्यंत जोडून घ्या. आपण हा मध्य केला ना ह्याचा, आलं का लक्षात? मग इथपर्यंत ही लाईन अशी जोडून घ्यावी लागते. मग हे सुद्धा अंतर आपण व्यवस्थित मार्किंग केलं. इथे सुद्धा वाढवून घेतलं. मग ही लाईन हे पा इथपर्यंत ओढून घेतली, परत त्याला ही अशी जोडून घेतली. आलं लक्षात? आता हे एकदम असं सोपं झालेलं आहे. आता कटोरीला आकार देऊन घ्यायचा. हे पा हे टेपचं टोक असं पकडा इथे आणि इथे मध्यभागी, इथे मध्ये आपण करून घेतला ना तिथे हे पा असं पकडायचं आणि फक्त टेप मुंड्याच्या बरोबर समोर असा फिरवून घ्यायचा. इथे हे पा ही मुंड्याची लाईन आपली. आलं लक्षात? त्यासाठी परत एकदा दाखवते. हे पा असं पकडायचं, इथे सुद्धा असं पकडायचं, फक्त टेप असा फिरवून घ्यायचा. बरोबर भरतं इथं.
परत एकदा दाखवते. हे पहा अशा पद्धतीने पकडायचं. हे पहा असं पकडायचं. इथे किती पण भरू द्यात, फक्त टेप असा फिरवून घ्यायचा आणि इथं आपलं बरोबर असं मार्किंग करून झालेलं आहे. आता इथून हे पहा गोल आकार देऊन घ्या. ह्या बाजूला सुद्धा असा गोल आला पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने देऊन घ्या. हे पहा असा आला पाहिजे गोल इकडं. ज्यांचा गोल आकार येत नाही त्यांनी अशा पद्धतीने देऊन घेऊ शकता. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा बसायला एकदम अशी परफेक्ट बसते. हे पहा इथे मी असा आकार देऊन घेतला. आता इथे बघा इथून इथपर्यंत अंतर किती भरते ते बघूया. हे पहा इथून इथपर्यंत अंतर माझं भरते 2.25 इंच. आता ब्लाऊजवरती बघूया. हे अंतर इथलं असतं. हे पहा असा टेप पकडायचा. परफेक्ट 2.25 इंच भरलेलं आहे बघू शकता. हे मधलं अंतर म्हणजे कटोरी आणि इथे आपला मुंडा आहे बघू शकता. किती भरलं? 2.25 भरलं. इथून हे बरोबर आलेलं आहे 2.25 इंच. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. कटिंगची मी सांगितलं ती पद्धत वापरायची आहे. म्हणजे आता इथे काय करावं लागेल आपल्याला शिलाईसाठी थोडंसं ह्या बाजूला हा भाग वाढवून घेतो ना आपण नेहमीप्रमाणे, तेवढंच वाढवून घ्यावं लागेल आपल्याला. इथे 1/2 इंच इथे 1/2 इंच इथे, किंवा जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढं वाढवलं तरी सुद्धा चालतं. मग नंतर अशा पद्धतीने आकार देऊन घ्यावा लागतो. ते आपण नंतर कापडावरती वाढवूया, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे बघू शकता. हे पहा परफेक्ट मार्किंग करून झालेलं आहे. एक फोटो काढून ठेवा कशा पद्धतीने आपण ह्याच्यावरती मार्किंग केलेलं आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही पद्धत. आता हे मी तुम्हाला इथे कट करून दाखवते. परफेक्ट पेपर कटिंग करून ठेवा, कारण की आपल्याला बाही पेपर कटिंग आणि क्रॉसपट्टी पेपर कटिंग सुद्धा करावं लागतं, लक्षात ठेवायचं आहे. हे पहा इथून हे कट करून घ्या. ही बाजू, आता ही बाजू, हे पहा ही जास्तीच आहे ते कट करून टाका. लक्षात ठेव मगाशी सांगितलं. हे पहा ही लाईन, हे पहा ही लाईन ह्याला जोडून घेतली, कट करून टाका. क्रॉसपट्टी आपण सेपरेट काढतो ना म्हणूनसाठी. आता ही लाईन, मुंडा आपला, हे पहा अशा पद्धतीने कट करून घ्या. हे पहा कट कसं केलं ते सुद्धा बघा. आता इथून थोडासा आतमध्ये दिलेला आकार आहे ना, एकदा बघा साधा शिलाई करून परफेक्ट बसणारच. आता ही बाजू, हे पहा झालं व्यवस्थित. आता इथे बघू शकता. हे पहा इथून, हे पहा आपला हा गळा असं कट करून ठेवा आणि पेपर कटिंग करून ठेवायचं आहे. इथपर्यंत बघू शकता व्यवस्थित झालं. आता कटोरी एकदम असा गोल आकार आलेला आहे बघू शकता. इथे ही मापे टाकून बघा एकदा, कसा ब्लाऊज बसतो ते बघायचं आहे. मी सांगितलं ती पद्धत वापरा, एकदा तरी वापरून बघायची आहे. ज्या पद्धतीने मी आज ब्लाऊज दाखवलं ना तुम्हाला, ही मापे टाकून बघा. गळा सुद्धा हा टाकून बघा, शोल्डर सुद्धा हे टाकून बघायचं आहे. किंवा तुम्हाला जेवढी पट्टी ठेवायची आहे तेवढी ठेवून बघा. इथे फक्त सरळ कट करून घेतला, व्यवस्थित कटिंग सुद्धा झालेलं आहे बघू शकता. हे पहा फक्त काय करावं लागणार आहे आपल्याला, इथे 1/2 इंच किंवा जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढंच पकडा, जास्त नका पकडू. इथे सुद्धा थोडंसं एकदम नॉर्मलमध्ये केवढं पकडतं तेवढं थोडंसं वाढवून घ्या. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. आणि बघू शकता इथे थोडंसं 1/2 इंच वाढवून घ्यावं लागेल, कारण की बऱ्याच वेळा काय होतं ही बाजूनं जोडायला कमी पडते, प्रॉब्लेम येतो, वाढवून घ्यावीच लागते. नाहीतर जोडायला जर कमी पडलं, इथे जर आलं तुमचं जोडून, तर मग काय होतं उंची कमी होते. म्हणजे आपण हे कट करून टाकणार ना, जोडायला नाही पुरलं तर मग उंची कमी होते ना ब्लाऊजची. आलं लक्षात? सोपं सांगितलं. आता इथे ना हा गळासुद्धा मी कट करून घेते लगेच. हे पहा कोणता आकार ठेवायचा आहे तो आकार ठेवू शकता. थोडासा पसरट घेते मी. हे पहा हा आकार घेते इथे. हे पहा थोडासा पसरट घेतला मी. हे पहा अशा पद्धतीने आकार तुमचा येईल पसरटमध्ये. घेऊ शकता आवड्यानुसार ठेवा. आता इथे काय करा, ही बाजू घ्या. हे पहा हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं कमी जास्त असतं. हे पहा असं ठेवून बघायचं. थोडंसं आहे कमी जास्त, फक्त थोडंसं इथे. मग काय करायचं त्यावेळेस, हे पहा एका लाईनीमध्ये ती बाजू फक्त करून घ्यायची, म्हणजे दोन्ही सुद्धा एकसारखं झालं पाहिजे. हे पहा बघू शकता, ओपन करून दाखवते. हे पहा बघू शकता हे अंतर कट केल्यामुळे काय होतं वाढलं जातं थोडंसं. हे पहा हे सुद्धा अंतर वाढलं जातं आणि हे सुद्धा अंतर वाढलं जातं. लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत. त्यासाठी असं ठेवा आणि कट करून घ्यावं लागतं. आलं लक्षात? बघा एकसारखं करून घ्या दोन्ही सुद्धा बाजू. आता इथे परफेक्ट क्रॉसपट्टी कशी कट करावी लागते ते बघणार आहोत. पाठीची बाजू घ्यायची आहे आणि कटोरी जोडतो ती बाजू घ्यावी लागते. हे पहा आता इथं काय करायचं, ही फिटिंगची बाजू, ही फिटिंगची बाजू असं ठेवून घ्या.
ह्याच्यावरती थोडं जवळून दाखवते म्हणजे समजायला सोपं पडेल. आता इथे बघू शकता मी फिटिंगची बाजू असं ठेवून घेतलं. हे पा एकसारखं फक्त इथे वरच्या बाजूला झालं पाहिजे. पा असं ठेवून बघितलं. हे पा आता जिथपर्यंत ही वरची बाजू येत आहे ना तिथे लगेच असं मार्किंग करून घ्या. मार्किंग करून झालेलं आहे बघू शकता. हे पा परत एकदा समजून सांगते. हे पा ही बाजू ह्याच्यावरती अशी ठेवून घ्या आणि इथे बरोबर असं मार्किंग करून घ्या. म्हणजे काय होतं, फिटिंग कमी जास्त होत नाही. ही पद्धत नेहमी वापरायची आहे. आता हे मी बाजूला ठेवून घेते. हे पा झालं व्यवस्थित मार्किंग करून थोडंसं मोठं करते. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. म्हणजे काय होतं, फिटिंग करताना कमी जास्त होत नाही. आता इथे बघू शकता हे पेपर कटिंग घेतलं, इथे ठेवून घेतलं. आता सर्वात आधी इथे मी एक लाईन ओढून घेते. एक लाईन ओढून झाली. हे पा परफेक्ट झालं. आता इथे काय करायचं, ह्या लाईनीवरती आहे असंच ठेवून घ्या. आहे असंच फक्त ह्या लाईनीवरती. हे पा आहे असं ठेवून घेतलं. सोपं सांगते. आता इथे बघू शकता हे आपण मार्किंग केलं, आत्ताच मार्किंग केलं. ही बाजू ठेवून मार्किंग केलं ना आपण आत्ताच. मग ते मार्किंग असं इथे अशी लाईन ओढून घ्या. हे पा परत एकदा समजून सांगते. हे पा ही लाईन ह्याच्यावरती असं ठेवून घेतलं. आलं लक्षात. आता ही लाईन आत्ताच आपण ठेवून बघितलं होतं ना हे पा अशा पद्धतीने. आणि इथं लगेच असं समोर मार्किंग करून घ्यायचं. आता झालं सोपं. आता हा पेपर मी ह्या बाजूला असा घेते. हे पा फक्त इथे घेतला, लक्षात ठेवा ह्या लाईनीवरतीच घेतला. आता इथं काय करायचं, घडीचं मार्किंग करून घ्या. परफेक्ट घडीचं मार्किंग झालं. हे पा असंच करत जा, नाही तर बऱ्याच वेळा क्रॉसपट्टी जोडायला कमी पडते ह्या बाजूला, मग जोड द्यावा लागतो. त्यासाठी जरी शिल्लक राहिली तरी कट करून टाकता येते, पण कमी पडलं तर जोड द्यावा लागतो. त्यासाठी ही परफेक्ट घडी अशी टाकून घ्यावी लागते. ते नेहमी लक्षात ठेवत जा. हे पा त्यासाठी पाठीची बाजू आहे अशी ठेवायची लाईनीवरती आणि मार्किंग करून घ्यायचं. आलं लक्षात. सोपं झालं एकदम. आता इथे बघू शकता जे आपण इथे मार्किंग करून घेतलं ना, मग काय करायचं, ह्या बाजूला असा पेपर फिरून घेते फक्त. हे पा आता इथं काय करायचं, हे पा ही लाईन फक्त अशी ओढून घ्यायची. हे पा इथपर्यंत. म्हणजे हे आपलं इथून इथे घडीचं मार्किंग झालं. इथे सुद्धा आपण एक लाईन ओढून घेतली, मग ही लाईन फक्त ह्याला अशी जोडून घ्यायची आहे. म्हणजे हे अंतर एका लाईनीमध्ये करून घ्यायचं. झालं सोपं. आता इथे बघू शकता फक्त अर्धा इंच वाढून घ्यायचं. हुक आणि लूक पट्टीच्या बाजूला आपली क्रॉसपट्टी थोडीशी उंच असते, त्यासाठी इथे वरच्या बाजूला फक्त अर्धा इंच, जास्त नाही, फक्त अर्धा इंच वाढून घ्यावं लागतं. अर्धा इंच ही बाजू, हुक आणि लूक पट्टीची बाजू अर्धा इंच, फक्त अर्धा इंच. हे पा झालं व्यवस्थित. आता इथं काय करायचं, हे पा थोडासा असा आकार देऊन घ्यावा लागतो क्रॉसपट्टीचा. हे पा अशा पद्धतीने इकडून घ्यायचं आणि वरच्या बाजूला हे पा थोडंसं उंच येतं ना इथे वरच्या बाजूला, मग नंतर कमी कमी करत अशा पद्धतीने इथे आपल्याला आकार द्यावा लागतो. किंवा काय करायचं, ह्या बाजूने दिलं तरी सुद्धा चालेल. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ना त्या पद्धतीने इथे तुम्ही आकार देऊ शकता. आता झालं व्यवस्थित. आता इथे फक्त अर्धा इंच वाढून घ्या. ते कुठे लागतं ते सुद्धा समजून सांगते लगेच. हे पा अर्धा इंच, अर्धा इंच, अर्धा इंच. झालं व्यवस्थित. आता आहे अशीच लाईन खाली ओढून घ्या. आता ह्या सुद्धा बाजूला मी अशीच लाईन कडेपर्यंत ओढून घेते. हे पा झालं व्यवस्थित. हे पा फक्त अर्धा इंच घेतलेला आहे, इथं लिहून ठेवते म्हणजे समजायला सोपं पडेल तुम्हाला. ते कुठे लागणार तुम्हाला, इथे लागेल. हे पा इथे लागेल जोडण्यासाठी कडेपर्यंत, इथपर्यंत. इथे काय आपली शिलाई नसणार आहे. हे पा इथे खालच्या बाजूला आपली शिलाई नसणार आहे, फक्त जोडायला कुठे लागेल, इथे लागेल. मी जोडून सुद्धा दाखवणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. बघू शकता इथे लागेल, त्यासाठी इथं काही लागणार नाही आहे, लक्षात ठेवायचं. त्यासाठी आपण इथे फक्त अर्धा इंचच वाढवून घेतलं का, तर इथे लागेल ना जोडण्यासाठी. आलं लक्षात. घडीची ही परफेक्ट पद्धत आहे, बऱ्याच वेळा जोडायला कमी पडेल, त्यासाठी ही परफेक्ट मार्किंग तुम्हाला इथे मी समजून सांगितलं. आता हे कट करून घ्यायचं आहे. हे पा इथून कट करा. सोपं सांगितलं एकदम. आणि अशी क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे तुम्ही सुद्धा. फक्त कापडाची घडी टाकताना मी सांगेल ती पद्धत वापरायची. आता हे शिलाईच्या सहित झाला, ह्याच्यामध्ये कुठला बदल नका करू. हे पा उंच असते थोडीशा. हे पा अशा पद्धतीने इथे आपली परफेक्ट क्रॉसपट्टी कट करून झालेली आहे. इथे आपली क्रॉसपट्टी कट करून झाली. आता ह्याच्यावरती आपण ठेवून बघूया. हे पा इथे सुद्धा बघू शकता असं ठेवते मी. हे पा परफेक्ट अर्धा इंच जाईल तुमचं इथे. हे पा अशा पद्धतीने इथे आपली जोडून सुद्धा तयार होईल. आता इथे आपण बाहीचं पेपर कटिंग बघणार आहोत. त्यासाठी काय करायचं आहे, नेहमी एक पद्धत लक्षात ठेवत जा. नेहमीप्रमाणे अर्धा इंच शोल्डर कमी करून घ्यावं लागतं.
लक्षात ठेवायचं नेहमी अर्धा इंच शोल्डर कमी करून घ्यावं लागतं. का कमी करून घ्यायचं? कारण की समोरची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडतो, अर्धा इंच कमी होतं ना, मग नंतर आपण बाही जोडतो, दोन्ही जोडून झाल्याच्या नंतर बाही जोडतो ना, त्यासाठी अर्धा इंच आपल्याला ते कमी करून घ्यावं लागतं. अशी लाईन ओढून घेते फक्त. आता इथे काय करायचं, नेहमी इथून अर्धगोल आकारामध्ये इथपर्यंत मोजून घ्यायचं. का तर आपल्याला इथे बाही सुद्धा जोडायला पुरली पाहिजे ना, म्हणूनसाठी. आता इथे बघू शकता असा टेप पकडायचा आणि फक्त अर्धगोल असा फिरवून घ्यायचा. हे अशा पद्धतीने पकडते, फक्त असा टेप. ज्या पद्धतीने आपण इथे बाही जोडतो ती पद्धत वापरावी लागते. किती भरता? इथे माझं 9.5 इंच भरलेलं आहे, 9.5 इंच. परत एकदा मोजून दाखवते. हे पा, इथे असा टेप पकडला, अर्धा इंच मार्किंग केलं त्याच्या खाली बरोबर. हे पा, आता फक्त अर्धगोल आकारामध्ये इथे असा टेप फिरवून घ्या. तरी सुद्धा तेवढंच भरलेलं आहे, 9.5 इंच. मग काय करायचं, परफेक्ट भरलं ना, त्यासाठी असं लिहून ठेवा. इथे आपलं एवढं भरलेलं आहे. म्हणजे काय होतं, ही परफेक्ट घडी असते. लक्षात ठेवायचं नेहमी. आपण म्हणतो ना किती साईजमध्ये किती घडी घ्यावी लागते आपल्याला बाही कटिंगसाठी, ही आपली परफेक्ट घडी असते. लक्षात ठेवायचं, असं लिहून ठेवा. म्हणजे काय होतं, इथे मापे टाकताना चुकत नाही, ते लक्षात ठेवावं लागतं नेहमी. आता इथे हा पेपर घेतला, थोडंसं एका लाईनीमध्ये करून घेते. डबल पेपर आहे. हे पहा, असा पेपर घेतला, घडी करून घ्यायची, एकसारखी घडी करून घ्या. बंद बाजू माझ्या बाजूला आहे. हे पहा, अशी इथे मी घडी करून घेतली. आता आपलं किती भरलं होतं, 9.5 इंच. तुमचं बघा किती भरलेलं आहे. इथून अर्धा इंच कमी करून घ्यायचं. तुम्ही सुद्धा ती पद्धत वापरत जा. अर्धा इंच कमी करून घ्यायचं आणि अर्धगोल आकारामध्ये मोजून घ्यावं लागतं. इथे लिहून ठेवा. आता इथे ही बंद बाजू आहे, आपलं किती भरलेलं आहे तेवढं घडीचं मार्किंग करून घ्या. ही घडी झाली आपल्या, लक्षात ठेवायचं आहे. आता इथे बघू शकता आपलं 9.5 इंच भरलं ना, मग मी काय करते, 9.5 बंद घडीपासून या बाजूला 9.5 इंचावरती मार्किंग करून घेते. हे झालं बरोबर. आता परफेक्ट घडी झाली. आता एक लाईन ओढून घेते. हे पा, व्यवस्थित झालेलं आहे. आता उंची, हे पा, जिथपर्यंत तयार आहे तिथपर्यंत थोडंसं मार्किंग करून घ्यायचं. सोपं सांगते एकदम. ही बंद बाजू आहे, लक्षात ठेवा. आता उंचीचं मार्किंग करून घ्यावं लागतं. हे पा, असं पकडा इथे आणि असं ही बाजू अशी पकडायची आणि ह्याच्यावरती ठेवून घ्या. इथे हे पा, इथून अशी ठेवायची, इथं कडेपासून ना इथपर्यंत अशी उंचीचं मार्किंग करून घ्या सर्वात आधी. झालं परफेक्ट. आता 1 इंच वाढून घ्या. ह्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्या, शिलाईसाठी लागतं ना. अस्तर जोडण्यामध्ये अर्धा इंच लागेल आणि बाही जोडण्यामध्ये अर्धा इंच लागेल. आलं लक्षात, अस्तरच्या ब्लाऊजमध्ये. आता इथे अशी लाईन ओढून घेते. लक्षात ठेवायचा नेहमी, बाही उंची अधिक, इथून इथपर्यंत बाही उंची अधिक 1 इंच. लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे बघू शकता ही आपली बंद बाजू आहे. आता बंद बाजूने आतल्या बाजूला 1 इंच मार्किंग करून घ्या, 1 इंच नेहमीप्रमाणे. आता वरून येणारं मार्किंग बाहीच्या उंचीनुसार इथे मी 2.5 इंचावरती करून घेते. 2.5 इंचावरती. इथून आतमध्ये 2 इंच. आपण फिटिंग मार्जिंग 2 इंच पकडतो म्हणूनसाठी 2 इंच अशी लाईन ओढून घेते. मग इथून थोडंसं फक्त अर्धा इंच मार्किंग करून घेतलं. तिथे थोडासा आकार जुळवून आला पाहिजे ना, म्हणूनसाठी. आता इथे काय करायचं, दंडघेर बघायचा आपला किती आहे. बऱ्याच वेळा काय होतं, नवीन असतो आपण फिटिंगला, मग फिटिंगचा आपला ब्लाऊज तयार झाला ना, मुंडा पुढे मागे होतो, म्हणूनसाठी थोडंच पुढे मार्किंग करून घ्या. त्यासाठी समजून सांगते. आता इथे बघू शकता पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घ्यायचं. हे पा, असं पकडते. आता इथं काय करायचं मग, हे पा, ही बंद बाजू, ही सुद्धा बंद बाजू. सोपं सांगते. हे पा, असं ठेवून घ्यायचं. पहिली शिलाईची टिप मार्किंग करून झालेलं आहे, बघू शकता इथे. आणि 2 इंच शिलाई मार्जिंग हे पा, ह्या बाजूला लगेच करून घ्यायचं. परत एकदा समजून सांगते. हे पा, असं ठेवून घ्यायचं. दंड घेत पहिली शिलाईची टिप मार्किंग करून झालं आणि 2 इंच शिलाई मार्जिंग ठेवायचं कंपल्सरी ह्या बाजूला. हे पा, अशा पद्धतीने. जरी आपला ब्लाऊज फिट्ट झाला तरी उसवायला सोपं पडतं, त्यामुळे. आता इथे ही लाईन ह्याला जोडून घ्यायची. जास्तीचं आहे ना, ते कट करून टाकावं लागतं. हे लक्षात ठेवायचं नेहमी. थोडंसं इथे मार्किंग करून घेते. नवीन असतो म्हणूनसाठी मी तुम्हाला समजून सांगते. बऱ्याच वेळा ब्लाऊज आपला तयार झाला ना, मुंडा पुढे मागे होते, म्हणूनसाठी तुम्हाला हे सांगितलं मी. आलं लक्षात, तुमच्यासाठी खास. आता हे पा, इथून इथे आकार देऊन घ्यायचा. हे पा, थोडासा उंच असतो. हे पा, थोडं थोडं मार्किंग करून घ्या. हे पा, नंतर अशा पद्धतीने आकार व्यवस्थित आलेला आहे का एकदा बघून घ्यायचं. हे पा, झालं व्यवस्थित.
आता थोडासा खोलगट आकार इथून सुरुवात, इथून थोडं जुळून आलं पाहिजे. हे पा, नंतर हे पा इथं थोडासा फुगीर, म्हणजे थोडक्यात हा माशासारखा आकार असतो. हे पा, वरच्या बाजूला मग कमी कमी करत अशा पद्धतीने आकार द्या, म्हणजे आकार व्यवस्थित आहे का ते सुद्धा आपल्याला बघता येतं. आलं लक्षात. हे पा, आता इथून थोडंसं जुळवून मग नंतर ह्या बाजूला हे पा अशा पद्धतीने इथे आपल्याला आकार देऊन घ्यावा लागतो. वरच्या बाजूला कमी कमी करत घ्यायचं. हे पा अशा पद्धतीने आकार परत एकदा बघून घ्या व्यवस्थित आहे का, आहे व्यवस्थित. ही बाजू सुद्धा बघून घ्यायची आपली व्यवस्थित आहे का, आहे व्यवस्थित. असं बघत जा नेहमी. आणि खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते, नेहमी एकाच बाजूला असं मार्किंग करून ठेवायचं, ह्या बाजूला नसतं करायचं कधी. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. सर्वात आधी दोन्ही सुद्धा पकडून कट करून घ्या. हे पा, इथून हा आकार, वरचा आकार. हे पा अशा पद्धतीने सोपं आहे एकदम. हे पा झालं व्यवस्थित. आता मध्यभागी एक कट देऊन घ्यावा लागतो. हे पा, आता मी काय करणार, हे पा एक बाजू बाजूला घेते, एक बाजू बाजूला घेतली, लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत. आता नंतर ही झाली, राहिली आपली खोलगट बाजू ना. मग काय करायचं, इथून थोडंसं आपण मार्किंग करून घेतलं होतं का नाही पुढे. हे पा, मग तिथून काय करायचं, सोपं सांगते एकदम. हे पा, मग इथून असं हे कट करून घ्यावं लागतं, थोडासा खोलगट आकार. मग कमी कमी करत हे पा इथपर्यंत असं कट करून घ्यायचं. हे पा, बघू शकता कटिंग झालेलं आहे. हे पा अशा पद्धतीने इथं ना फक्त आपलं जुळवून आलं पाहिजे. फिटिंग मार्जिन पकडतो ना आपण, त्यानुसार इथे आपलं परफेक्ट जुळवून आलं पाहिजे, म्हणजे फिटिंग झाल्याच्या नंतर ब्लाऊज आपल्या इथे व्यवस्थित होऊन जातो. आलं लक्षात. सोपं सांगितलं एकदम. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता इथे आपल्याला हे सर्व ब्लाऊज पिसावरती ठेवून मार्किंग करून कट करून घ्यायचं आहे, म्हणजे अस्तरच्या कापडावरती. सर्वात आधी अस्तरचा कपडा घेतलेला इथे मी ओपन करून घेते पूर्ण. हे पा अशा पद्धतीने बंद बाजू माझ्या बाजूला एकसारखं करून घ्या. हे पा एकसारखं करून घेते. इथे प्लेन करून झालं. आता इथे काय करायचं, सर्वात आधी पाठीची बाजू आहे अशी ठेवून घ्या. आहे अशीचा, हे पा आहे अशी ठेवून घेतली. इथे सुद्धा मी खालच्या बाजूला आहे असं ठेवलं, मार्किंग करून घ्या आहे असंच. मार्किंग करून झालेलं आहे, बघू शकता. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता कटोरी कशी ठेवायची, हे पा ह्या बाजूला घ्या, अशी ठेवून घ्या. हे पा ह्याच्यावरती ठेवायची आणि अशी ठेवून घ्या. क्रॉसमध्ये नाही ठेवली तरी सुद्धा चालतं. मी ह्या पद्धतीने सुद्धा परफेक्ट हीच पद्धत वापरत असते. क्रॉस नाही ठेवली तरी सुद्धा चालतं. एकदा ठेवून बघा, आकार हा गोल येतो कटोरीचा, एकदा करून बघायचा आहे. हे पा आहे अशीच मी ठेवून घेतली. फक्त थोडीशी जागा ठेवा, का तर ह्या बाजूला जागा बऱ्याच वेळा काय होते, जोडायला कमी पडते ना, म्हणूनसाठी समजून सांगितलं फक्त इथे मी तुम्हाला. आता इथे बघू शकता आहे असंच मार्किंग करून घ्या. हे पा आहे असंच मार्किंग करून घेतलं. आता ही सुद्धा बाजू आहे अशीच मार्किंग करून घ्यायची आहे. हे पा हे पा आहे असंच मार्किंग करून घेतलं. हे पा ही सुद्धा बाजू, फक्त आकार गोल आलेला आहे का ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आता हे मी बाजूला ठेवून घेते. हे पा व्यवस्थित झालं मार्किंग करून. तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरा आणि अशीच ठेवून घ्या ह्याच्यावरती, वरच्या बाजूला. म्हणजे आता इथे अर्धा इंच लक्षात ठेवा, अर्धा इंच मार्किंग करून घ्या. इथे अर्धा इंच इथं मार्किंग करून घ्या, इथपर्यंत येते. मग इथे सुद्धा थोडंसं अर्धा इंच मार्किंग करून घ्या. हे पा इथे सुद्धा मी थोडंसं अर्धा इंच मार्किंग करून घेतलं. फक्त हे मार्किंग असं जोडून घ्या, इथे लागते तेवढंच ह्या बाजूला व्यवस्थित होऊन जाईल ते आपलं. नंतर ह्याच्यावरती ठेवून इथे कट करून घेऊया आपण. आता इथं काय करायचं, हे पा बघायचं इथे व्यवस्थित मार्किंग आलेलं आहे का, थोडंसं मार्किंग करून घ्या. इथे सुद्धा आपलं व्यवस्थित आलेलं आहे का, इथे गळ्याचा आकार लगेच असं व्यवस्थित करून घ्यावं लागतं. हे पा अशा पद्धतीने करून घ्या. इथे सुद्धा ही बाजू कटोरी गोल आपली आलेली आहे का असं बघा, नाही तर गोल आकार देऊन घ्या. हे पा गोल आकार दिला तरी सुद्धा चालेल, ह्या बाजूला येऊ द्यात, नाही काय प्रॉब्लेम येत. हे पा असं गोल आकार देऊन घ्या, लगेच इथेच व्यवस्थित असं कापडावरती करून घ्यावं लागतं. फक्त इथे तुम्हाला खालच्या बाजूला एक पद्धत लक्षात ठेवायची, नेहमीप्रमाणे सांगत असते, अर्धा इंच वाढून घ्या. का तर इथे बऱ्याच वेळा जोडायला कमी पडते ना ह्या बाजूला, त्यासाठी वाढून घ्या. जरी शिल्लक राहिली तरी शिलाई देताना आपण ती एका लाईनीमध्ये करून घेऊ सुद्धा शकतो, त्यासाठी पण इथे वाढून घ्या. आता हे मी सर्वात आधी तुम्हाला इथे कट करून दाखवते. हे पा इथून मी हे कट करून घेते, इथून हे पा
हे कट करून झालं. आता ही बाजू इथे आकार देऊन घ्यायला विसरू नका, गोल आकारामध्ये, ते लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा इथून हे मी असं कट करून घेतलं. आता ही बाजू हे पहा अशा पद्धतीने इथे मी हे कट करून घेते, फक्त आकार व्यवस्थित देऊन घेतला. आता इथे बघू शकता तुम्ही सुद्धा इथला आकार असं व्यवस्थित देऊन घ्या, हा आकार इथला. आता इथं काय करायचं, हे पहा हे टोक हे टोकावरती ठेवून घ्या. हे पहा असं ठेवून घ्यायचं, झालं व्यवस्थित. हे पहा आता इथं काय करायचं, हे पहा हे जेवढं जास्तीचं आहे ना एकसारखं फक्त पकडा. हे पहा अशा पद्धतीने ठेवलं मी. जेवढं जास्तीचं आहे ना इथलं, हे पहा एका लाईनीमध्ये करून घ्या. हे पहा फक्त एका लाईनीमध्ये करून घ्यायचं. आता इथे लक्ष देऊन बघा, ओपन करून दाखवते इथे तुम्हाला. हे पहा जेवढं आपल्याला पाहिजे असेल ना ह्या बाजूला लागणार ना तेवढंच ते बरोबर शिल्लक राहतं. ह्या बाजूचं जेवढं नाही लागणार ना मग ते कट होऊन जातं. त्यासाठी हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या, म्हणजे जेवढं लागणार नाही आहे ते कट होऊन जाईल. आलं लक्षात? कट करून घेतलं, परफेक्ट झाली. आता ही बघू शकता आकार व्यवस्थित करून घ्या इथे गोल आकारामध्ये, आणि ही सुद्धा बाजू एकदम अशी गोल करून घ्या. फक्त आकार तर देऊन घ्यायचा आहे तुम्हाला इथे, आणि फक्त इथे तर वाढून घ्यायचं आहे. ती पद्धत नेहमी लक्षात ठेवायची आहे. वाटलं तर ह्याच्यावरती लिहून ठेवा आपल्याला किती वाढवून घ्यायचं आहे. फक्त अर्धा इंच. इथे कुठं वाढवून घ्यायचं, फक्त इथे फक्त अर्धा इंच असं मार्किंग करून ठेवा. म्हणजे ठेवताना काय होईल, तुम्हाला ही बाजूच फक्त अर्धा इंच वाढून घ्यायला सोपं पडेल. त्याच्यामुळे हे व्यवस्थित झालं. आता बाजूला ठेवते. आता कटोरी जोडतं ती बाजू घ्यायची, थोडंसं वाढवून घ्यायचं इथे सुद्धा आणि इथे सुद्धा. एवढंच करायचं आहे तुम्हाला इथे फक्त. हे पहा आहे अशी ठेवली, कुठं बसते तिथं ठेवून बघायचं. हे पहा कपडा बघायचं फक्त एकसारखं आहे का, किंवा एकसारखं सर्व तर ते करून घ्यावं लागतं. आता हे पहा असं ठेवून घेतलं इथे मी. हे पहा बघू शकता. आता आहे असंच सुरुवातीला मार्किंग करून घ्या, आहे असंच. इथे मी आहे असंच मार्किंग करून घेतलं. आता हे बाजूला ठेवून घेते. हे पहा बाजूला ठेवून झालं. आता इथे फक्त ह्या बाजूला अर्धा इंच किंवा जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढं तुम्हाला पकडायचं आहे. जास्त असं कमी सुद्धा घेऊ नका. इथे मी लिहून ठेवलं त्यासाठी. हे पहा अर्धा इंच ह्या बाजूला थोडंसं, किंवा जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता एवढं बाजू, म्हणजे आपल्याला हे कमी पडते ना, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने. आता इथे लक्ष देऊन बघा फक्त काय करायचं आहे. हे पहा आकार व्यवस्थित फक्त इथे देऊन घेते मी सुद्धा हीच पद्धत वापरत असते. बघू शकता हे मधलं जे अंतर आहे ना, हे अंतर कमी पडतं ना मग नंतर. हे पहा त्यासाठी इथे फक्त तुम्ही जेवढं पकडता तेवढं पकडलं तरी चालेल. हे पहा इथे सुद्धा मी थोडंसं असं मार्किंग करून घेतलं. आता इथं काय करायचं, हे पहा वरून मार्किंग करून घ्या. फक्त गोल आकार तर देऊन घ्यायचा अर्ध गोलमध्ये. हे पहा व्यवस्थित करून घ्या इथे लगेच. हे पहा इकडून घ्यायचं कमी, इथून थोडंसं वाढवत मग परत इथपर्यंत आल्यावर परत ह्या बाजूला असं कमी करून घ्यायचं, आणि वरचा आकार आहे तोच आपल्याला देऊन घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये नाही बदल कुठला करायचा. मग हे झालं व्यवस्थित. इथे लगेच असं व्यवस्थित करून घ्या. आता हे बाजू हे पहा इकडून घ्यायचं, ह्याच्यावरून मार्किंगवरून वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं. फक्त अर्ध गोल आकार कसा येतोय ते बघून घ्यावं लागेल तुम्हाला, किंवा ह्या बाजून इथून घेऊन अर्ध गोल असा आकार देऊन घ्यावा लागतो. हे पहा इकडच्या बाजूला कटोरी जोडताना ते बरोबर होऊन जातं. आपल्या कटोरीचा असा अर्धगोल आकार असतो ना, ते होऊन जातं बरोबर. इथे तयार झाल्याचं नंतर बघू शकता. हे पहा व्यवस्थित होऊन जाईल तुमचं इथे. त्याच्यामुळे तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम नाही येणार. जोडायला कमी पडतं ना मग बसायला व्यवस्थित बसत नाही, म्हणूनसाठी समजून सांगते. थोडंसं वाढवून घ्या, म्हणजे ही बाजू. हे पहा हे अंतर मधलं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हे तुम्हाला समजून सांगितलेलं आहे मी, ते लक्षात ठेवा. आता हे झालं बरोबर. आता हे दोन्ही सुद्धा आपण इथे कट करून घेऊया. कट करून झालेला आहे. आता ठेवून दाखवते इथे मी तुम्हाला. हे अशा पद्धतीने जोडलं जाणार तुमचं इथे, व्यवस्थित होऊन जाईल. आता बाकीचं राहिलेलं कट करून घ्यायचं आहे. हे पहा डबल कपडा आहे. बाहीचं पेपर कटिंग ठेवून घेते ह्या बाजूला. हे अशा पद्धतीने ठेवून घेतलं मी.
बसतंय का ते सुद्धा बघत जा. आता इथे क्रॉसपट्टी आहे अशी ठेवून घ्या इथे. आता वरच्या बाजूला हुक आणि लूकपट्टी निघेल आपली. हे पहा इथे. आता इथे मी काय करणार आहे असं सुरुवातीला मार्किंग करून घेते. ही सुद्धा बाजू आहे अशीच मार्किंग करून घ्यायची. ह्याच्यामध्ये कुठलाही बदल नका करू, लक्षात ठेवायचं आहे. इथे बघू शकता मी आहे असं ठेवून मार्किंग करून घेतलं. आता हे मी बाजूला ठेवून घेते दोन्ही सुद्धा आणि हे मी इथे कट करून घेते. क्रॉसपट्टी कट करून झाली, बाही कट करून झाली. आता एवढा कपडा शिल्लक आहे. इथे 2.5 इंचाची हुक आणि लूकपट्टी काढून घ्या. आता जेवढी उंचीला लागेल तेवढी, थोडीशी जास्त काढा, घडी करून घ्यावी लागते ना म्हणून साठी. आता इथे मी एका लाईनीमध्ये 2 पट्ट्या कट करून घेते. हे अशा पद्धतीने जेवढ्या उंचीला लागतात ना तेवढ्या उंचीच्या इथे मी 2 पट्ट्या कट करून घेतल्या. मधून कट करून घेते. हे पहा. आता हा आपल्या इथे ब्लाऊज पीसाचा कपडा आहे. ओपन करून घेतला पूर्ण. हे अशा पद्धतीने आहे. घडी बंद करून घेते. आणि डिझाईन सुद्धा बघत जा कोणत्या बाजूला आहे. आता इथे ना डिझाईन एकसारखीच आहे, त्याच्यामुळे मी काय केलं आहे अशीच घडी करून घेतली. आणि डिझाईन वरच्या बाजूला असेल तर वरच्या बाजूला येईल त्या पद्धतीने तुम्ही इथे घडी टाकू शकता. आता एक बाजू बंद झाली. हे पहा, ही बंद बाजू माझ्या बाजूला आहे. आता अस्तर ठेवून घ्या. सर्वात आधी पाठीची बाजू ठेवून घ्या. बसतंय का ते सुद्धा बघून घ्यावं लागतं सर्वात आधी. आता ह्या बाजूला कटोरी जोडतो ती बाजू बसते का बघते. हे पहा, बसतंय व्यवस्थित असं ठेवून बघितलं. आता ह्या बाजूला हे पहा, कटोरी ठेवताना खूप महत्त्वाचं असतं. आपण कशी कटिंग केली अशी कटिंग केली, अस्तरवरती ठेवू ना, ते लक्षात ठेवा नेहमी. मग ठेवताना काय करायचं, अशी ठेवून घ्यायची ह्या कापडावरती सुद्धा. हे पहा, लक्ष देऊन बघा. जोडताना आपण काय करतो अशा पद्धतीने होऊन जातं, ते व्यवस्थित असं होऊन जातं. आलं लक्षात. हे पहा, आहे अशी ठेवली. ज्या पद्धतीने इथे आपण अस्तरच्या कापडावरती ठेवून असं मार्किंग करून घेतलं का, तीच पद्धत आपल्याला इथे सुद्धा वापरायची आहे. ह्या पिसावरती ठेवताना नेहमी लक्षात ठेवायची आहे. एकदा तरी ही पद्धत वापरून बघा, तेव्हा तुमचा कटोरीचा आकार गोल येऊन जातो. ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे मी काय करणार आहे असं ठेवणार. बघू शकता अशा पद्धतीने ठेवलेली आहे. हे पहा, ही पाठीची बाजू ह्याच्यावरती आपण कट करताना सुद्धा कापडावरती अशीच कट करून घेतली ना अस्तरच्या कापडावरती, मग अशीच ठेवून घ्या ह्याच्यावरती. बघू शकता हे पहा असं ठेवलेलं आहे. लक्ष देऊन बघा, ही पद्धत एकदा तरी वापरायची आहे. इथे आपली कटोरी ठेवून झालेली आहे. आता बाही कुठं बसते ते बघून घ्यायचं आहे. पहा, अशा पद्धतीने ठेवून बघा बसते का. हे पहा, बसलं व्यवस्थित. आता इथे आपल्याला क्रॉसपट्टीला सुद्धा जागा राहिलेली आहे. आलं लक्षात. ही पद्धत नेहमी वापरत जा. किंवा जर तुम्हाला ह्या बाजूला जागा जास्त असेल ह्या बाजूला, मग काय करायचं, ही बाजू उचलायची. हे पहा, फक्त लक्ष देऊन बघा, सांगते फक्त. हे पहा, मग ही बाजू अशी ठेवून घ्या. हे पहा, इथे बरोबर बसते ना. कपडा कमी असतो बऱ्याच वेळा, मग त्या पद्धतीने इथे ठेवून बघू शकता. फक्त हे सरळ झालं पाहिजे, ते लक्षात ठेवायचं नेहमी एक पद्धत. हे पहा, असं ठेवून घेतलं, फक्त सरळ झालं पाहिजे. ज्या पद्धतीने ही बाजू सरळ आहे त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू अशी सरळ झाली पाहिजे. हे पहा, असं ठेवून बघितलं, बसलं व्यवस्थित. इथे सुद्धा बसलं व्यवस्थित. ही सुद्धा बाजू व्यवस्थित अशी बसली. आता इथे बघायचं. हे पहा, ह्या बाजूला कटोरी ठेवताना हीच पद्धत वापरायची. पण हे पहा, अशी झाली पाहिजे. म्हणजे आपला हा गळा आहे ना असा झाला पाहिजे ह्या बाजूला. हे पहा, अशीच ठेवा. अशी कट केली ना आपण अस्तरच्या कापडावरती, त्याच्यामुळे इथे सुद्धा अशी ठेवून घ्यावी लागते. हे पहा, ठेवून घेतली. आलं लक्षात. ज्या पद्धतीने मी मगाशी दाखवली तीच पद्धत अशी ठेवून घ्या. त्याच पद्धतीने इथे सुद्धा मी अशी ठेवून घेतली. आलं लक्षात. ही पद्धत नेहमी वापरायची आहे. बघू शकता मी असं ठेवून घेतलं. इथे पाठीची बाजू, इथे आपण कटोरी जोडतो ती बाजू, इकडच्या बाजूला बाही ठेवून घेतली. अस्तर बसतंय बरोबर. हे पहा, बसलं. ह्या बाजूला सुद्धा बसलं परफेक्ट.
आणि इथे मी कटोरी ठेवून घेतली. कटोरी कशी ठेवली ते सुद्धा बघून घ्यायचं आहे. तेव्हा तुमचा आकार बऱ्याच वेळेला काय होतं मग गोल येत नाही. ही पद्धत एकदा वापरायची आहे. फक्त कपडा व्यवस्थित आहे का एकदा बघून घ्यायचं आहे. व्यवस्थित आहे, आलं लक्षात. आता हे मी इथे कट करून घेते. आता एवढा कपडा शिल्लक आहे. एकावरती एक असं ठेवून घेतलं. लक्ष देऊन बघा. आता फक्त घडी कशी टाकायची क्रॉसपट्टीची कापडावरती, ह्या ब्लाऊज पीसाच्या कापडावरती एकसारखं आहे, बघून घ्या. हे पा व्यवस्थित झालं. आता ही बाजू डबल आहे, लक्षात ठेवा डबल कपडा आहे. फक्त ही बाजू अशी ह्याच्यावरती घडी करून घ्या. कपडा पूर्ण प्लेन झाला पाहिजे. इथे बंद घडी झाली पाहिजे. 4 पदर आहेत, लक्षात ठेवा. हे 2 आणि हे 2 पदर, आले लक्षात. आता इथे आस्त्राचा कपडा क्रॉसपट्टी अशी ठेवून घ्या आणि व्यवस्थित आहे काय ह्या बाजूला बघा एकदा. ह्या बाजूला सुद्धा बघून घ्यायचं व्यवस्थित आहे का. जर ह्या बाजूला नसेल बसत तर ही बाजू ह्या बाजूला करून घ्या. हे पा झालं व्यवस्थित. फक्त कपडा बघायचा आपल्या इथे आहे का, पुरतोय का, ते सुद्धा खूप महत्त्वाचं असतं, लक्षात ठेवत जा. आता ही सुद्धा बाजू अशी बघून घ्यायची. आता इथे लक्ष देऊन बघा आहे असं ठेवा. जोडण्यासाठी कुठे लागणार आहे, फक्त वरच्या बाजूला लागणार आहे. म्हणूनसाठी घडी आपण कशी टाकली, इथे बंद टाकली, आलं लक्षात. हा कपडा असा काढला तरी सुद्धा चालतो, अस्त्रचा कपडा, आलं लक्षात. आता हे आपल्याला आहे असंच कट करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये वाढ घेऊ नका, आहे असंच कट करून घ्यावं लागतं. इथे बघू शकता क्रॉसपट्टी कट करून झाली. ओपन करून दाखवते. हे अशा पद्धतीने बघू शकता. ही एका बाजूची ही उंच बाजू आणि ही दुसरी उंच बाजू कट करून झालेली आहे. आता इथे बघू शकता कपडा शिल्लक नाही पायपिंगसाठी. आता मी काय करणार आहे, अस्त्रचा कपडा आहे बरोबर ह्या कलरचा. आता इथे मी अस्त्रच्या कापडाचे काढून घेते, क्रॉसमध्ये काढते. आपण ह्या कलरचा सुद्धा कपडा इथे वापरू शकतो. त्या बाजूला घेते. हे पा क्रॉसमध्ये कपडा असं बघायचं. जेवढ्या लागतात तेवढ्या काढून घ्यावे लागतात. पट्टीचा वापर करत जा शक्यतो आणि अशा क्रॉसमध्ये काढून घ्यायच्या. बरोबर अशा पट्टीच्या मापाचे काढून घ्यावे लागतात. हे पा परत दुसरे एक काढून घेते इथे मी. हे पा अशा पद्धतीने अजून एक काढून घेते. समोरची बाजू आपला आणि पाठीचा गळा लागेल ना आपल्याला इथे. हे पा आता हे मी पट्टे इथे कट करून घेते. थोडंसं क्रॉसमध्ये होतं ना, एका लाईनीमध्ये करून घ्या. हे पा एवढ्या पट्ट्या इथे मी क्रॉसमध्ये कट करून घेतल्या. हे अशा पद्धतीने म्हणजे पायपिंगसुद्धा व्यवस्थित होऊन जाते. आकार व्यवस्थित होतो गळ्याचा, त्यासाठी क्रॉसमध्ये काढून घ्याव्या लागतात. इथे आपलं कटोरी ब्लाऊजचं परफेक्ट पेपर कटिंग करून झालेलं आहे. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजवून सांगितली आणि ह्याचा सुद्धा शिलाईचा व्हिडिओ बघायला विसरू नका. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.